महाराष्ट्राच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी ॲडव्होकेट राहुल नार्वेकर साहेबांची आज बिनविरोध निवड झाल्याबद्दल मी त्यांचं मनापासून अभिनंदन करतो। त्यांना पुढील वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो। त्यांची बिनविरोध निवड होण्यापाठीमागचं कारण म्हणजे त्यांच्यामध्ये नेतृत्व गुणांची, कार्यक्षमतेची आणि त्यांच्या अनुभवाची ही पोचपावती आहे असं म्हटलं तर काही चुकीचं ठरेल असं मला वाटत नाही। 15व्या विधानसभेत निवडून आलेल्या सर्व नवनिर्वाचित सदस्यांचा देखील मी आजच्या निमित्तानं मनापासून अभिनंदन करतो। त्या सर्वांना पुढच्या वाटचालीच्या करता शुभेच्छा देखील देतो। अध्यक्ष महोदय, खरं तर सभागृहाचे नेते देवेंद्रजींनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी आपल्याबद्दल खूप काही त्या ठिकाणी सांगितलं। मला आठवतं राजकीय जीवनामध्ये जी 35 वर्षापूर्वी मी सुरुवात केली आणि त्यावेळेस आम्ही सभागृहामध्ये जयंत पाटील, आर पाटील, मी, दिलीप वळसे पाटील अशा आम्ही 4-5 लोक 90च्या बॅचचे आलो आणि तेव्हापासून काम करत असताना मी नेहमी एक बघितलं की राज्यामध्ये वेगवेगळ्या भागामध्ये चांगले कार्यकर्ते आपल्यातनं पण तयार करायचे आणि दुसरे पण त्या ठिकाणी आपल्याकडे कसे येतील त्या ठिकाणी पाहायचं। तुमच्या राजकीय जीवनाला सुरुवात झाली त्यावेळेस तुम्ही शिवसेनेमध्ये होता। प्रवक्ता म्हणून तुमचं कामकाज आम्ही टीव्हीवर बघायचो, इतर ठिकाणी ऐकायचो आणि त्याच्यातनं एक दिवस मी आपल्याला म्हणालो की राहुलजी, आपल्याला पटो किंवा न पटो एक लोकसभेची जागा आहे, तिथं आपण उभं राहा। तुम्ही जरा नाही म्हणत होता, परंतु मी फार आग्रह केला। वास्तविक त्यावेळेस मोदी साहेबांची लाट होती आणि त्या लाटेमध्ये मी म्हणणारे सगळे पराभूत झाले। परंतु तेव्हा मी आपल्याला असाही शब्द दिलेला होता की जर अपयश आलं तर तुम्हाला विधिमंडळामध्ये निश्चितपणे प्रतिनिधित्व देण्याची जबाबदारी आम्ही लोक घेऊ आणि तशा पद्धतीने जबाबदारी वरच्या सभागृहामध्ये तुम्ही त्या ठिकाणी पार पाडली। ही तुमची ह्या विधिमंडळातली सुरुवात। विधान परिषदेमध्ये आपण उत्तम काम करत होता। आपली वकिली अतिशय चांगल्या पद्धतीने प्रख्यात वकील म्हणून तुमची ओळख, अभ्यास मी त्या ठिकाणी पाहायचो। नंतरच्या काळामध्ये माझं जसं लक्ष असं असायचं तसंच लक्ष आमच्या आत्ताचे मुख्यमंत्री त्यांचंही असतं आणि मी तुम्हाला तिकडनं इकडे आणलं, त्यांनी मला माझ्याकडनं त्यांच्याकडे घेऊन गेले आणि कुलाब्यातनं तुम्हाला उमेदवारी दिली। कुलाब्यात तुम्ही चांगल्या मताधिक्याने विजयी झाला। तसं बघितलं तर त्या मतदारसंघाची आत्ताच देवेंद्रजींनी साधारण ओळख सांगितली आणि तुमचं असणारं काम हे आम्ही सगळ्यांनी गेले काही दिवस बघतोय। पाठीमागच्या काळामध्ये आम्ही सरकारमध्ये असताना देवेंद्रजी ज्यावेळेस बोलायला उठायचे त्यावेळेस देवेंद्रजींच्या पाठीमागे बसून वेगवेगळ्या पद्धतीची माहिती, वेगवेगळ्या ह्याच्याबद्दल काही दाखले वेगवेगळे देण्याचा प्रयत्न देखील तुम्ही करायचा। अशा पद्धतीनं आम्ही सगळ्यांनी तुमचं काम बघितलंय। मागच्या वेळेस 2.5 वर्षांनी ज्यावेळेस एकनाथराव शिंदे साहेब राज्याचे मुख्यमंत्री झाले आणि त्यावेळेस तुम्हाला भारतीय जनता पक्षाच्यामुळे अध्यक्षपदाची संधी त्या ठिकाणी मिळाली। 2.5 वर्षापूर्वी विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदेंच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाल्यानंतर आपली निवड ही देवेंद्रजींनी आणि सगळ्या महायुतींनी केली आणि आज आपलं महाराष्ट्र विधानसभा ही देशाला दिशा देणारी विधानसभा आहे। या विधानसभेत जेव्हा कायदेशीर पेच प्रसंग उभा राहिला तेव्हा फक्त महाराष्ट्राचं लक्ष इथं नव्हतं, उभ्या भारताचं आणि विधिमंडळ जेवढी काही कामं करतात त्या सगळ्यांचं लक्ष तिथं होतं, कारण आपलं हे कायदेमंडळ आहे। तेव्हा अध्यक्ष महोदय, थोड्याशा मनाला वेदना व्हायच्या, कारण विरोधकांनी ताळतंत्र सोडून अध्यक्षांच्यावर वैयक्तिक टीका केलेली आम्ही त्यावेळेस पाहिली। पण अशा काळात देखील आपण आपला संयम न सोडता कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून ऐतिहासिक निकाल या बाबतीमध्ये दिला आणि आपण दाखवलेला संयम हा महाराष्ट्राच्या विधानसभेला परंपरेला साजेसा अशा प्रकारचा होता। आज या प्रसंगी बोलताना मला कुठलं राजकीय भाष्य करायचं नाही, परंतु मागील काळात एक नाही तर 2 राष्ट्रीय पक्षामध्ये
त्या बाबतीमध्ये फूट झाली आणि हा मुद्दा संविधानिक होता, न्यायिक होता, संवेदनशील होता, परंतु आपण त्याचा फार बारकाईने अभ्यास केला, जसा उल्लेख सुरुवातीला मुख्यमंत्री महोदयांनी केला. आणि एक निष्णात वकील असल्यामुळे आपल्याला न्यायालयीन प्रक्रियेबद्दल दांडगा अनुभव होता आणि अनुभव आणि कायदेशीर विद्वत्ता यामुळे आपण अतिशय कौशल्याने हा विषय हाताळलेला सर्वांनी पाहिला. त्याच्यामुळेच आपल्याला याबद्दल जी कमिटी केली त्याचं अध्यक्षपद देण्याचा निर्णय लोकसभेचे अध्यक्ष महोदयांनी घेतला. 14व्या विधानसभेचे अध्यक्ष ज्यावेळेस आपण निवड झाली आणि झाल्यानंतर आपण केलेलं भाषणामध्ये त्यावेळेस तुम्ही म्हणाला होता की द स्पीकर हॅज टू स्पीक लेस अँड लिसन मोर. गेल्या 2.5 वर्षाच्या काळात आपण हे वाक्य खरं करून दाखवलं, हे आम्ही सगळ्यांनी पाहिलेलं आहे. मी त्याच्याबद्दल आपलं खरोखरीच मनापासून अभिनंदन करतो, मनापासून कौतुक करतो. अध्यक्ष महोदय, मगाशी बोलत असताना एकनाथराव शिंदे साहेबांनी पण काही भूमिका इथं मांडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळेस समोरचे म्हणाले की बाबा इथं अध्यक्षांचं अभिनंदन असताना हे मुद्दे कसे येतात. परंतु अध्यक्ष महोदय, हे कायदे मंडळ आहे. शेवटी इथं ज्या ज्या गोष्टी घडतात, आज सभागृहाचे नेते काय बोलले, समोरचे लोक काय बोलले, इतर सहकारी काय बोलले, निवडणुकीच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी बघितलं अध्यक्ष महोदय, अनेक जण स्टेजवर संविधान हातामध्ये घ्यायचे. संविधान हातामध्ये घेतलं म्हणजे संविधानाबद्दल आदर वाटतो का? आणि जे संविधान हातामध्ये घेत नाही त्यांचा आदर नाहीये का? असं नाहीये. प्रत्येक बाबतीमध्ये संविधान दिनाच्या संदर्भातली सुरुवात आणि इतर दाखले हे मगाशी इथं दिलेले आहेत. परंतु सर्वांना संविधानाच्या बद्दल तरतुदी त्यांनी एकतर त्याच्यामध्ये नुसतंच हातात घेतलं. मगाशी तर एकनाथराव म्हणले शिंदे साहेब की ते कोरच होतं, त्या खोलात मला जायचं नाही. परंतु संविधानाच्या तरतुदी त्यांनी एकतर वाचल्या नाहीत असं माझं मत आहे, किंवा वाचून ते त्यांचं उल्लंघन करत आहेत असं त्याच्यामध्ये म्हणावं लागेल. अध्यक्ष महोदय, संविधानाच्या अनुच्छेद 188 मधील तरतुदीनुसार प्रत्येक निवडून आलेल्या सदस्यांनी त्यांचे स्थान ग्रहण करण्यापूर्वी शपथ घेणं हे आवश्यक आहे. हे आपल्यालाही माहिती आहे. शपथेवर बहिष्कार म्हणजे या तरतुदीचा सरळ सरळ भंग आहे. मला त्या दिवशी प्रेसने विचारलं पहिल्या दिवशी, अरे कोणी बहिष्कार घातलाय? म्हटलं आजच्या दिवस बहिष्कार आहे, उद्या जर नाही शपथ घेतली तर यांना सभागृहात बसता येणार नाही. उद्या गप गुमानी शपथा घेतील, काय काळजी करू नका. जरा कळ काढा. कळ काढली की शपथा त्या ठिकाणी झाल्याच. अध्यक्ष महोदय, संविधानाच्या अनुच्छेद आर्टिकल 324 नुसार निवडणूक घेण्याचा अधिकार हा निवडणूक आयोगाला दिलेला आहे, कायद्याने दिलेला आहे, नियमाने दिलेला आहे, देशाने दिलेला आहे. हा सामान्य जनतेला अधिकार नाहीये. अध्यक्ष महोदय, अनुच्छेद 329 मधील तरतुदीनुसार एखाद्या सदस्याच्या निवडीला जर आव्हान द्यायचं असेल तर ते इलेक्शन पिटिशन न दाखल करून द्यावं लागतं. इलेक्शन पिटिशन दाखल करून ते द्यावं लागतं. या संविधानातील मार्गाचा वापर करणं आवश्यक आहे. उगीच काहीतरी स्टंटबाजी करायची, मार्कडवाडी करता आम्हालाही आपलेपणा आहे, प्रेम आहे, जिव्हाळा आहे, पण कारण नसताना एक असा भाऊ करायचा. एक तर कधीतरी लक्षामध्ये घ्या की आपला करेक्ट कार्यक्रम झालेला आहे, त्याच्यामध्ये आपल्याला जनतेने नाकारलेलं आहे. त्यामध्ये जर आकडे काढायचं म्हटलं तर इतक्या मोठ्या प्रमाणावर म्हणजे 48% महायुतीला मतं आहेत आणि 33% समोरच्यांना मतं आहेत. आता एवढा फरक असल्यानंतर दारुण पराभव होणार तरी देखील काही ना काही आकडे, मी आज त्याच्याबद्दल जास्त बोलणार नाही, नागपूरच्या अधिवेशनामध्ये मी सांगेन, काही काहींनी सांगितलेलं आहे हे इतके मतं मिळाली आणि मग इतके निवडून आले आणि त्यांचे इतके मिळाले. ते सगळं मी दाखवीन, सभागृहालाही दाखवीन, सभागृहाच्या माध्यमातून महाराष्ट्रालाही दाखवीन. आमची बाजू खरी आहे, त्याच्यामध्ये कुठेही खोट नाहीये. जनतेने आमच्यावर विश्वास दिलेला आहे आणि या विश्वासाला आम्ही पण, अध्यक्ष महोदय, ज्यावेळेस 5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस महायुतीला 42 पॉइंट काही टक्के मतं होती आणि आघाडीला 43% मतं होती. 0.6% फरक होता, पॉइंट म्हणजे अर्धा टक्क्याच्या आतच. तरी देखील आमच्या जागा किती आल्या? आमच्या जागा 17 आल्या आणि यांच्या जागा 31 आल्या. आम्ही रडत नाही बसलो. ठीक आहे, जनतेचा कौल आहे.
तेव्हा ईव्हीएम कसं चांगलं वाटत होतं, तेव्हा गारगार वाटायचं, ईव्हीएम चांगलं वाटायचं. आणि आता गारगार वाटतंय का गरम वाटतंय ते तुमचं तुम्हीच बघा. अध्यक्ष महोदय, संविधानाच्या भाग 3 मध्ये तुमचं आमचं सर्वांचं नागरिक म्हणून मूलभूत हक्क नमूद केलेले आहेत. त्यात भाषण स्वातंत्र्य, इतरही अनेक स्वातंत्र्य आहेत. त्यात नमूद केलेले हक्क देणं शासनावर बंधनकारक आहे. त्यात कुठेही समांतरपणे पुन्हा निवडणूक घेण्याचा हक्क नाही. संविधानातील त्या यंत्रणाचे अधिकार, मग ते न्यायालय असो, निवडणूक आयोग असो, त्यांनीच ते वापरले पाहिजेत. नाही तर अराजक माझे घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे ओळखूनच प्रत्येकाचे अधिकार व अन्याय झाला तर न्यायासाठी प्रक्रिया ठरवून दिलेली आहे, तिचा वापर त्या ठिकाणी केला पाहिजे. त्या प्रकारे न्याय मागण्याचा प्रयत्न अध्यक्ष महोदय केला पाहिजे. आज आपण ज्या पदावर बसलेला आहेत, मला एका गोष्टीची जाणीव आहे की सभागृहामध्ये संख्या जर बघितली, अध्यक्ष महोदय 62ला म्हणतात की 222 समोर सत्ताधारी पक्षाचे होते आणि बाकीचे विरोधी पक्षाचे होते. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा 288 जागा निवडून देत असताना 237 आमदार महायुतीचे निवडून आले. 237. अनेकांच्या लाटा आल्या, अनेकांच्या लाटा गेल्या, परंतु इतकं निर्विवादपणे बहुमत कुणालाही मिळालेलं नव्हतं. अरे मान्य करा, आता कुठेतरी डोळे उघडा. लोकही म्हणतील की काय चाललंय यांचं, किती दिवस रडीचा डाव खेळणार आहे. खुल्या मनाने आम्ही जसं लोकसभेला खुल्या मनाने मान्य केलं आणि नंतर पुन्हा तिघांनी ठरवलं की आता पुन्हा लोकांच्या समोर जायचंय. आमदार तर निवडून आले पाहिजेत, सरकारशिवाय निर्णय घेता येत नाही. आणि त्याच्यातनं आम्ही लाडकी बहीण आली. लाडक्या बहिणीनं आम्हाला सगळ्यांना इथं बसवलं, हे लक्षात ठेवा. जे आहे ते आहे, मान्य करायला शिकलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, एक गोष्ट खरी आहे, परंतु आता इथून पुढे सभागृहाचं कामकाज चालत असताना इतकं मोठ्या प्रमाणावर गुलाबी जॅकेट आज इकडे दिलंय, काय अडचण आहे? अडचण आहे. मुख्यमंत्र्याला दिलंय. आता तुम्हाला गुलाबी, तुम्हाला कलरच कळत नाही, आता कलर पण विसरायला लागले. काय करायचं काय? 208 कलर विसरायला लागले. हा मला यांनी सांगितलं 208. त्याच्यामुळे अध्यक्ष महोदय, आम्ही कुठली जॅकेट घालायची, काय घालायची ते आमचं आम्ही घालू ना. तुम्हाला जॅकेट घालायची का नाही घालायची ते तुमचं तुम्ही ठरवा. त्यामध्ये अध्यक्ष महोदय, इथून पुढे मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं ते खरं आहे. अध्यक्ष महोदय, खूप जण आम्ही तुमचं चेंबर बघायचो, आम्हाला ते चांगलं वाटलं, तुम्ही लगेच मुख्यमंत्र्यांचं केलं. नंतर आमच्या दोघांची केली, म्हणजे उपमुख्यमंत्र्यांची. पण बाकीचे म्हणतात काय आम्ही काय घोडी मारलीत का? काम चालू आहे. इतरांचे पहिला ग्राउंड फ्लोअर झालंय, आपल्याप्रमाणे माझंही काम चालू असतं. ओके ओके, मग हरकत नाही. ते काम चालू आहे तर आम्ही कुठेही निधीची कमतरता पडून देणार नाही. अध्यक्ष महोदय, काही काही गोष्टी सभागृहातल्या लोकांच्या करता, सन्माननीय सदस्यांच्या करता ह्या झाल्या पाहिजेत. कधी कधी आपण लक्षात घेत नाही, परंतु मनोरा आमदार निवास हे वेळेमध्ये पूर्ण करण्याच्या करता ह्या बाकीच्या सगळ्या आमदारांच्या करता फार गरजेचं आहे. आपण अतिशय चांगला प्लॅन केलाय, त्याच्याबद्दल दुमत नाही अध्यक्ष महोदय, परंतु विक्रमी वेळेत ते पूर्ण व्हावं आणि लवकरात लवकर सगळ्या आमदारांना दोन्ही बाजूच्या चांगल्या दर्जाच्या निवासाची व्यवस्था त्या ठिकाणी व्हावी, अशा प्रकारची अपेक्षा मी या निमित्तानं या ठिकाणी करतो. एकंदरीतच आपली आज विधानसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यामुळं त्यांच्या व्यक्तिमत्वावरील सर्वपक्षीय विश्वासाचं हे दर्शन आहे. मी त्याच्याबद्दल विरोधी पक्षाच्या पण सन्माननीय सदस्यांचा, त्यांच्या गटनेत्यांचा पण आभार मानतो की ही निवडणूक बिनविरोध करण्याच्या करता त्यांनी पण मनाचा मोठेपणा दाखवला. निर्विवादपणे आपण निवडून येणार होता ही तर काळ्या दगडावरची रेघ आहे, पण तरी देखील त्याच्यात एक मनाचा मोठेपणा या समोरच्यांनी दाखवला, त्याबद्दल मी त्यांनाही धन्यवाद देईन. अध्यक्ष महोदय, आपल्या नेतृत्वाखाली आपल्या विधानसभेचं काम अधिक परिणामकारक आणि लोकहितकारी होईल याबद्दल आमच्या कुणाच्याही मनामध्ये तिळमात्र शंका नाही. मी पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो. तुम्हाला पुढच्या वाटचालीच्या करता मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद आणि थांबतो. जयंत पाटील सर. अध्यक्ष महोदय, आपल्या अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री महोदयांनी मांडलाय.
त्याला मी पाठिंबा देण्यासाठी उभा आहे. आपण मागची 2.5 वर्ष अतिशय उत्तमपणाने महाराष्ट्राच्या विधानसभेत अध्यक्षपदावरून काम केलं आणि या 2.5 वर्षामध्ये सर्व बाजूनी जे बोललं जातं ते ऐकावं अशी भावना मी तिकडे एकदा असताना व्यक्त केलेली होती. कारण इकडे एकदा होतो पूर्वी आम्ही, त्यावेळी आम्हाला असं वाटायचं की अध्यक्षांना डाव्या बाजूने ऐकायला कमी येतं. मग झिरवळ साहेबांना अध्यक्ष म्हणून निवडलं, उपाध्यक्ष म्हणून, त्यावेळी मी अपेक्षा व्यक्त केलेली की तिकडच्या बाजूला होतो त्यावेळी विनोदाने की आपण एका बाजूचं जरा कमी ऐका म्हणून. पण आपल्या 2.5 वर्षाच्या काळात आम्हाला हे मान्य केलं पाहिजे की आपण दोन्ही बाजूला सतत न्याय देण्याचं काम केलं आणि ते करत असताना संख्याबळावर काही फारसं बोट कधी ठेवलं नाही आणि तोच स्वभाव तुमचा यावेळी कायम राहील अशी अपेक्षा मी या निमित्तानं करतो. खरं म्हणजे आज तिघांची भाषणं झाली. पहिल्या भाषणापेक्षा दुसरं भाषणच मुख्यमंत्र्यांचं आहे का काय असं वाटायचं आमच्यावर पाळी आली. त्यामुळे प्रदीर्घ मार्गदर्शन सभागृहाला झालं. त्यामुळे आपल्या सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ज्याचा उल्लेख केला तो आपला कुलाबा विधानसभा मतदारसंघ माझ्या माहितीप्रमाणे महाराष्ट्रातला सगळ्यात लहान मतदारसंघ आहे आणि सर्व जाती धर्माची लोक आपल्या या मतदारसंघात राहतात. मासे मारणारे कोळी समाजाचे आमचे बांधवही याच समाजात या भागात राहतात. आपल्या मतदारसंघामध्ये समुद्रातून रिफिलिंग करून तिथं झोपडी बांधणारी लोक देखील याच मतदारसंघात राहतात. त्यामुळे अतिक्रमण कसं करायचं याचा आदर्शही याच मतदारसंघात आहे. मी आपल्या याच्याकडे लक्ष यापूर्वी वेधलेलं होतं आणि त्यांनी त्यात लक्ष घातलेलं होतं. पण सर्व प्रकारचा हा मतदारसंघ आहे, त्यात आपण पुन्हा दुसऱ्यांदा निवडून आला याबद्दल मी आपलं अभिनंदन तर करेनच. पण दुसऱ्यांदा निवडून आल्यावर सलग विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आज आपली निवड होते. मी आपल्याला नेहमी खाजगीत सांगायचो की परत संधी मिळाली की आपण मंत्री व्हा म्हणून आणि मी त्यांना सारखा सल्ला द्यायचो की तुम्ही मंत्री झालेलं जास्त चांगलं होईल आणि आपल्या पक्षाचा निर्णय येतो त्यामुळे मला त्या बाबतीत खोलात जायचं नाही. पण आज पुन्हा अध्यक्ष म्हणून सासऱ्यांचं तुम्ही किती ऐकता हे मला चांगलं आता अलीकडच्या काळात कळायला लागलेलं आहे. त्यामुळे सासऱ्यांच्या आग्रहाप्रमाणे असं मी म्हणणं म्हणजे त्यांच्या कर्तबगारीवर अन्याय आहे. त्यांनी त्यांचं पद हे स्वतःच्या कर्तबगारीवर मिळवलेलं आहे आणि त्यामुळं या छोट्याशा मतदारसंघात आमचा हा विधानभवनाचा हा एरिया येतो आणि या विधानभवनाची आपण अध्यक्ष झाल्यापासून जी काळजी घेतलेली आहे ती अतिशय उत्तम दर्जाची घेतलेली आहे, ज्याचा माननीय अजित पवार यांनी उल्लेख केला. आणि दालनं तर सुरेखच केलेली आहेत, पण आपल्याकडे आल्यानंतर अनेक वाद घालण्यासाठी येणारे सगळे आपण गरम कॉफी देऊन शांत करून बाहेर घालवलेले अनेक 2.5 वर्षात त्याचा आम्ही सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. एक मासे पण खाऊ घातले, पाहिजे तर जेवणही दिलं आणि जी बिझनेस ॲडवायझरी कमिटीची मीटिंग व्हायची त्याचा दर्जा एवढा उंच गेला बाकीच्या सगळ्या व्यवस्था असल्यामुळं की आपणच अध्यक्ष राहावं असे मनोमनी आम्हाला तेव्हापासून वाटत होतं. आधी सांगितलं असतं तर वेगळा मेन्यू ठेवला असता. आपली इच्छा नाही हे मला माहिती आहे, पण आता शेवटी काय पक्षाने आपल्याला आदेश दिल्यामुळे आपण अध्यक्ष झालेले आहात. पण एक मान्य केलं पाहिजे की या सभागृहाच्या सगळ्या दालनाचंच नाही तर सगळीच व्यवस्था अतिशय उत्तम करण्याचं काम आपल्या 2.5 वर्षाच्या काळात झालं. आणखीन काही सूचना मी आपल्याला अतिशय उत्साहात केलेल्या त्याची अंमलबजावणी या 5 वर्षात आपल्याकडून होईल असा मला विश्वास आहे.
त्यासाठी विधिमंडळाच्या सदस्यांना अतिरिक्त सुविधा या द्याव्यात अशा काही सूचना मी आपल्याला त्यावेळी केलेल्या होत्या. मला खात्री आहे की त्यातही आपण या 5 वर्षात लक्ष घालाल. मागच्या 2.5 वर्षामध्ये अनेक गोष्टी आपल्या समोर झाल्या, पण ज्याचा उल्लेख झाला की कोर्ट म्हणून आपल्याला जास्त काळ काम करायला लागलं आणि आम्ही सगळे आपल्या समोर येऊन आमची बाजू मांडायला लागलो. त्यावेळी मला हेही मान्य केलं पाहिजे की कोर्ट म्हणून वरच्या 4थ्या मजल्यावर बसून त्यांनी न्यायदानाचं काम करताना देखील आम्हाला अतिशय उत्तम सहकार्य केलं. कधीही त्यांच्या बॉडी लँग्वेजमध्ये, त्यांच्या बोलण्यामध्ये कधीही दुजापणा आम्हाला कधी दिसला नाही. उलट आम्ही साक्ष देताना जे बोललो त्याच्या दुरुस्त्या करायच्यासाठी देखील ते मदत करायचे. त्यामुळं फार संयमी असं काम त्यांनी केलं आणि त्यांनी निकाल असा दिला की अजून सुप्रीम कोर्टाला त्याच्यावर निकाल देता आलेला नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय, यांनी जो निर्णय दिला त्याच्यात सुप्रीम कोर्ट अजून विचार करतंय. एक जज, एक चीफ जस्टिस घरी गेले सुप्रीम कोर्टाचे, त्यांनी त्याला हात लावला नाही, त्याच्यावर भाष्य केलं नाही. पण एक मी तुम्हाला आभार मानले पाहिजेत, काय का असे ना, त्यावेळी कोणाची बाजू चांगली कोणाची बाजू, तुम्ही कोणाला डिस्क्वालिफाय केलं नाही. हा सगळ्यात विशेष महत्वाचं म्हणजे ते डिस्क्वालिफिकेशन होणं आणि परत त्यांनी आपल्या स्वतःची इंडिव्हिज्युअल लढाई करत बसणे. त्यामुळे त्याबद्दलही उशिरा का होईना मी तुमचे आभार मानेन. आता सुप्रीम कोर्ट निकालच देत नाहीये, त्यामुळे आपले आभार मानणं आणि आपलाच निर्णय मान्य करून नवा डाव आता सुरू झालेला आहे. यामध्ये काम करायला सुरुवात करणं ही आमच्या समोरचा पर्याय आहे. पण आपल्या सगळ्यांना खरं म्हणजे एक चांगले अध्यक्ष मिळालेले आहेत, कायदा समजणारे अध्यक्ष मिळालेले आहेत आणि मला खात्री आहे की या 5 वर्षात अतिशय उत्तमपणाने सभागृहातलं कामकाज ते चालवतील. आमची विनंती एवढीच आहे की दादांनी भाषण केलं, आमचं काही तुम्हाला चॅलेंज नाही, तुमची संख्याच जास्त आहे. तुम्ही 230 वर आलेला, 237 आले का अपक्ष 237 आलेला. तुम्ही तिघांनी एवढं मोठं मन केलं पाहिजे की 237 आपल्या बाजूने तसं न समता 288 जणांचं हे सभागृह आहे. आता तुम्हाला विरोध करून करून आम्ही महागाईवर भाषणं केली महाराष्ट्रात, आम्ही बेरोजगारीवर भाषणं केली, आम्ही महिलांच्यावरच्या अत्याचारावर भाषण केलं. संविधान माझं जास्त जोर नव्हता त्यावर, पण जे जे मुद्दे आम्ही सभागृहात महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये मांडले त्या जनतेनं त्यानंतर निर्णय दिलेला आहे. त्यामुळे आता चांगलं सरकार तुम्ही चालवाल अशी अपेक्षा आहे. पण मी पुन्हा येईन असं माननीय देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले होते, पण 5 वर्ष ते आले नाहीत. ते आले पण दुसरीकडे बसले. 5 वर्षाच्या कालखंडात त्यांच्यात काय बदल झाले हे मी मगाशी त्यांच्या भाषणात ऐकलं. त्यांनी एक आमूलाग्र बदल केला की विरोधी पक्षाच्या बरोबर संवाद साधण्याचा पुन्हा प्रयत्न केला. पण मी त्याचं स्वागत करतो, कारण शेवटी विरोधी पक्ष किती मोठा आहे आणि लहान आहे यापेक्षा विरोधी पक्ष या सभागृहामध्ये जनतेमध्ये जे अपेक्षित आहे ते मांडण्याचं काम करतो, जे काही प्रश्न असतील ते मांडण्याचं काम करतो. आणि मला माननीय विरोधी मुख्यमंत्री महोदयांचं त्यांच्या भाषणातून जे मी घेतलं ते हे आहे की त्यांना संवाद विरोधी पक्षांच्या बरोबर असण्याची अपेक्षा आहे. त्यांनी 5 वर्षाच्या कालखंडात ते उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी पद स्वीकारलं. जे काही पक्षाने त्यांचा निर्णय दिला तो घेतला आणि आज ते पुन्हा जास्त ताकदीनं सभागृहात येऊन बसलेले आहेत. त्यांचंही अभिनंदन केलं पाहिजे असं मी समजतो, कारण शेवटी संख्येला लोकशाहीत महत्व असतं. आणि म्हणून आपण जो प्रस्ताव मांडला त्यामध्ये आपण काही मुद्दे मी माननीय अध्यक्ष महोदयांना यापूर्वी अनेक वेळा सांगितले की सभागृहामध्ये जी गर्दी होते त्या आमदारांनाच चालायला अवघड होतं, मंत्री महोदयांनाही चालताना अवघड होतं
आणि वेळेत इथे येऊन बसून आपली उत्तरं देण्याच्यासाठी देखील मंत्र्यांना धडपड करावी लागते, आमदारांनाही धडपड करावी लागते. त्यामुळं बाहेर एंट्रीला एक्झिटला हॉल वेगळे दालनं करावीत, थोडीशी एक 4-5, आणि मंत्री महोदयांनी शिष्टमंडळानं बाहेर जाऊन भेटावं. ते केलं की आत येण्याची गर्दी कमी होईल. नाहीतर अनेक जण येतात आणि दिसेल त्या मंत्र्याच्याकडे जाऊन भेटायचा प्रयत्न करतात. ही संख्या जर कमी केली तर सभागृहात बाहेर थोडंसं दालनाच्या बाहेर मंत्री महोदयांना, माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या सूचनेला मी पाठिंबा देतो. कारण सभागृहाच्या बाहेर देखील शांतता असली पाहिजे आणि काम करताना संधी मिळाली पाहिजे. मंत्री महोदयांना प्रोटेक्शन असतं. माझं म्हणणं, प्रोटेक्शन आत घेऊन बहुतेक कोणी येत नसेल, पण प्रोटेक्शनची लोक बाहेर बसली पाहिजेत. आपणच आहोत एकमेकाच्या बरोबर. त्यामुळे इथं आत प्रोटेक्शनची कुणालाही, म्हणजे आमदारांचंही प्रोटेक्शन बाहेर असेल, बाहेरच असतं असं मला वाटतं. पण अवांतर माणसं आत येऊ नयेत याची काळजी माननीय अध्यक्ष महोदय आपण घ्याल अशी अपेक्षा मी या ठिकाणी व्यक्त करतो. स्वर्गीय मधुकरराव चौधरी साहेब अध्यक्ष होते. 90 साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो. त्यावेळी दार उघडून आत येताना आमदार झालो. त्यावेळी दार येऊन किती लक्ष आहे बघा माझ्यावर. आमच्या पक्षाचा एक वाक्य आहे दादा, आपल्या पक्षाचं, योग्य वेळी योग्य निर्णय. अध्यक्ष महोदय उभे राहिले की बाहेरून आतून विधानसभेचे सदस्य आत येताना तिथंच उभे राहायचे. आता अध्यक्ष महोदय उभे राहतायत, अध्यक्ष महोदय बोलतायत, तरी निवांत येऊन गप्पा मारत उभा राहणं थोडीशी, आता 2.5 वर्ष मागच्या लॉटचा ठीक आहे, आता आपण कडक व्हा. आणि कुठल्याही विधानसभेच्या सदस्याला एक पत्र पाठवा आपण की या सभागृहात प्रोटोकॉल काय पाळायचा. सभागृहात बोलत असताना खाली बसून बोलणाऱ्यांची संख्या कशी कमी होईल हे बघितलं पाहिजे असं मला वाटतं. खाली बसून आपण, हो दोन्हीकडे मलाही लागू येते, मलाही लागू आहे, पण खाली बसून बोलण्यापेक्षा बोलणाऱ्याला कमी वेळेत संधी द्यावी आणि त्याचं भाषण लवकर संपावं. अमेरिकेमध्ये आणि बाकीच्या देशामध्ये क्लॉक चालू असतं आणि बोलायला उभं राहिलं की 5 मिनिटात त्याला काय बोलायचं ते त्याला दिसत असतं की 5 मिनिटं संपतात. त्यामुळे एक स्टॉपवॉच एखादं लावावं की तुम्ही ठरवलं की दोन्ही बाजूनी एवढा वेळ आहे आणि प्रत्येक सदस्याला 15 मिनिटं, तर 15 मिनिटाचं क्लॉक इथं यांनी लावलं की 15 मिनिटात त्याचं भाषण संपवायचं, त्याला इंडिकेशन आले पाहिजे. कारण किती चर्चा किती काय करायची यालाही मर्यादा असते आणि प्रत्येकाला बोलायचं असतं. त्यामुळं असे काही नवीन नियम विधी गटनेत्यांची बैठक घेऊन आपण कराल असा विश्वास मी या ठिकाणी बाळगतो. या सभागृहामध्ये आपण पुन्हा अध्यक्ष झालात याबद्दल मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आपले मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्या सहवासात आमची 5 वर्ष कशी जातील हे कळणार नाही अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि वारंवार आपल्या जेवणाचा आणि आपल्या पाहुणचाराचा लाभ आम्हाला मिळेल अशी अपेक्षा करून पुन्हा एकदा आपलं अभिनंदन करतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो. सर्वप्रथम नवनिर्वाचित विधानसभेचे अध्यक्ष यांना मी मनापासून शुभेच्छा देतो आणि सभागृहाचे नेते राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी जो अभिनंदनाचा प्रस्ताव आपल्या बद्दलचा ठेवला त्याला मी पाठिंबा देतो. खरं तर अध्यक्ष महोदय, आपल्या या सभागृहाची परंपरा फार मोठी आहे. जसं मगाशी उल्लेख माननीय मुख्यमंत्र्यांनी केला की पहिले अध्यक्ष गणेश मानवलकरजी हे इथून अध्यक्ष झाल्यानंतर पहिल्या लोकसभेचे हे पहिले अध्यक्ष या सभागृहातून झालेले होते. म्हणजे भारताच्या लोकसभेचे पहिले अध्यक्ष आपल्याच सभागृहातून गेलेले होते. असा मान असलेलं हे सभागृह आहे. अध्यक्ष महोदय,
आपली कारकीर्द गेल्या 2.5 वर्षाची ज्याचा उल्लेख सगळ्यांनी या ठिकाणी केला. खरं तर सभागृहातले दोन्ही बाजूचे सन्माननीय सदस्य हे आपल्या आपल्या भागातले आणि राज्याच्या जनतेचे प्रश्न घेऊन या सभागृहात येतात. सगळ्यांना आपली भूमिका जनतेचे प्रश्न या ठिकाणी मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे. गेल्या 2.5 वर्षात आपण हे कामकाज करत असताना सगळ्यांना न्याय देण्याचा एक प्रयत्न आपण केला. त्याच्यामध्ये आपल्याला 99% यश आलं. ही जागा इतकी तसं ते पाहिलं तर ते काटेरी मुकुटच आहे एक प्रकारचं. इकडे पाहिलं का डावीकडे पाहिलं की तिकडे टोचतं आणि इकडे पाहिलं की तिकडे इकडे टोचते अशा पद्धतीचा ते मुकुट आहे. आणि त्याच्यामुळे त्याची जाणीव मला आहे. आपल्याला या ठिकाणी आपल्याला म्हणतात असं की सरकारला सांभाळण्यासाठी आपण बसतो असं आपल्याला त्या ठिकाणी सांगण्यात येतं. पण खरं तर त्या खुर्चीचा एक वेगळा मान आहे. त्याच्यावर आरोप प्रत्यारोप कोणालाच करण्याचा अधिकार नाही, ना सत्ताला आणि विरोधी पक्षालाही. आणि म्हणून अध्यक्ष महाराज ही जी परंपरा आहे आणि या परंपरेला अजून ताकदीनं आणि आपल्या विधानसभेचं कामकाज हे देशपातळीवर कौतुकास्पद आहे. आपल्या विधानसभेच्या कामकाजाचं कौतुक पूर्ण देशामध्ये केलं जातं. आपण जे राष्ट्रीय आपली जी परिषद असते अध्यक्षाची त्याच्यातही आपण गेलात, मी पण गेलो त्या मीटिंगला. त्याच्यामध्ये आपल्या राज्याच्या कामकाजाच्या बद्दलचं कौतुक देशपातळीवर होते. आणि ही परंपरा अजून द्विगुणित व्हावी, त्याच्यामध्ये अजून आपल्याला चांगल्या पद्धतीनं त्या ठिकाणी कामकाजामध्ये सुधार करावा अशा सूचना या ठिकाणी आलेल्या आहेत. हे अध्यक्ष महोदय, मी जे निवडून आलो त्याच्याबद्दलचं एक टिंगल तुम्हाला आता नंबर द्यावा लागेल यांना, उपमुख्यमंत्र्यांना. 1 नंबरचा उपमुख्यमंत्री आणि 2 नंबरचा उपमुख्यमंत्री असे नंबर द्यावा लागेल. तुम्ही 2 उपमुख्यमंत्री बोला म्हटलं तर दोघे उभे होऊन जातील. त्याला नंबर द्यावा लागेल भविष्यात. पण मला मिळालेल्या 208 मताधिक्याच्या बद्दलची टिंगल या ठिकाणी उडवली गेली. अध्यक्ष महाराज, खरं तर इथं निवडून आलेलाच माणूस येऊ शकतो. तो किती मतांनी आला त्याची गिनती नाही, ते सुरुवातीलाच आकडेवारी असतात. मी पण विदर्भात सगळ्यात हायेस्ट मतांनी मी आणि देवेंद्रजी आम्ही जेव्हा पहिल्यांदा 99 इथं आलो, 2004 मध्ये सगळ्यात हायेस्ट मतांनी आलो होतो. दुसऱ्या त्याच्यानंतर झालेल्या निवडणूक मी त्याच्यात सगळ्यात जास्त हायेस्ट मतांनी आलो. तर काही इथं फार बक्षीस काही मिळतं असं काही त्याच्यामध्ये काही चर्चेचा विषय होऊ शकत नाही. लोकांनी मतदान केलेलं आहे आणि त्या मतदानाच्या आधारावरच या सभागृहात मी आलेलो आणि म्हणून त्याबद्दलची टिंगल या ठिकाणी केली जाते. अध्यक्ष महोदय, त्यानिमित्तानं जनतेच्या मताधिक्यावरच या ठिकाणी हास्यकल्लोळ करायचा असेल अध्यक्ष महाराज तर हे काही बरोबर नाही. आणि म्हणून मी अध्यक्ष महाराज या ठिकाणी एवढंच सांगेन की एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे. जसं मातंगवाडीचा उल्लेख आपण केला सन्माननीय दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी, आखरी मतदानाचा अधिकार आपण त्याला मतदाता राजा म्हणतो, तो दान करतो म्हणून त्याला राजा म्हणतो. आणि मग अध्यक्ष महाराज त्यांच्या भावना निवडणूक आयोगाच्या बद्दल आहेत. त्यांचा आमचा अधिकार कुठं आहे, आम्ही मारलेली मतं कुठं गेली, ह्या पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचारले. आणि आम्ही काही प्रश्न काय विचारले होते की जे 76 लाख मतं रात्री झालीत त्या मताचं उत्तर आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेलं आहे की हे कसं आलेलं आहे, त्याचे फुटेजेस होतात, त्याचं रेकॉर्डिंग केलं जातं, हे आम्ही मागितलेले आहेत. त्याचा अर्थ तुम्ही वेगळा लावायचं हे कारण नाही. मी मानतो तुम्हाला, मला याच्यावर नाही, मी तर विश्वासदर्शक ठरावावर आम्ही बोलू, ज्या मगाशी सांगितलं अजितदादांनी त्याप्रमाणे. पण आखरी मी या निमित्ताने एवढंच सांगतो की याला विचारण्याचा अधिकार राज्याच्या जनतेला आहे, देशाच्या जनतेला आहे. त्याचं काही आपल्याला वेगळं काही सांगायचं नाही. आपल्याला बहुमत मिळालं म्हणून त्याचाही गर्व आपल्याला कोणाला करण्याचा अधिकारच नाही. मूळ प्रश्न असा आहे की अध्यक्ष महाराज, बोला. म्हणून माझा या ठिकाणी एवढाच उल्लेख आहे की अध्यक्ष महोदय, याचा अर्थ असा नाही की बहुमताच्या आधारावर विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न व्हावा असं सभागृहात असं होता कामा नये. अध्यक्ष महाराज, मी अध्यक्ष महाराज या ठिकाणी जास्त न बोलता, कारण की अजून खूप आहे, थोडा मैदान खूप आहे अध्यक्ष महाराज, त्याच्यावर खूप सारी चर्चा करता येईल. मार्कंडवाडीवरची चर्चा आणा सभागृहात, त्याच्यावरची चर्चा आपण घडवू. अध्यक्ष महाराज, आखरी लोकशाही मजबूत झाली पाहिजे. लोकशाही मजबूतीचं, कारण की महाराष्ट्र हे एक राज्य असं आहे की याला एक वेगळी परंपरा या राज्याला आहे. कर्मभूमी बाबासाहेब आंबेडकरांची महाराष्ट्र राहिलेली आहे. शाहू फुले आंबेडकरांचा विचार या महाराष्ट्रातूनच जन्माला आलेला आहे.
आणि म्हणून अध्यक्ष महाराज या राज्यामध्ये ही चर्चा व्हावीच, याच्यावरच कुठलीही शंका असावी नाही. सत्ता पक्षांनी तो प्रस्ताव आणावा, त्याच्यावर एक दिवसभराची चर्चा या राज्यामध्ये घडवावी. आपल्याला लोकशाही कशी मजबूत करता येईल, लोकशाहीच्या बद्दलची शंका एकमेकाच्या मनामध्ये निर्माण होणं ही गंभीर बाब आहे अध्यक्ष महाराज. याला अराजकता माजेल आणि म्हणून यावरची चर्चा व्हावी. आणि तुमच्याकडून आमच्या अपेक्षा अध्यक्ष महाराज, मी तुम्हाला पुन्हा या ठिकाणी खूप खूप मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे काँग्रेसच्या वतीनं, काँग्रेस पक्षाच्या वतीनं शुभेच्छा देतो आणि 2 शब्द संपतो. आपण खरं तर ठरवलेलं की फक्त गटनेते बोलतील, तर माझ्याकडे 2 सदस्यांनी गेल्या 2 दिवसापासून विनंती केली आहे की त्यांना या प्रस्तावावरती बोलायचं आहे. त्यामुळे पहिला दिवस आहे, मी अध्यक्ष म्हणून कोणाला नाराज करू इच्छित नाही. त्यामुळे अपवाद म्हणून 2 ते 3 सदस्यांना अजून आपण बोलायला देऊ. वडेट्टीवार साहेब बोला. सर्वप्रथम महाराष्ट्राच्या या सर्वोच्च अशा पवित्र अशा सभागृहामध्ये सभागृहाच्या अध्यक्षपदी आपली निवड झाली, त्याबद्दल हे सभागृह आणि आम्ही मनापासून आपलं अभिनंदन करतो, आपल्याला शुभेच्छा देतो. अध्यक्ष महोदय, आपण त्या ठिकाणी मागील 2.5 वर्ष अध्यक्ष म्हणून हे सभागृह अत्यंत, मला वाटतं की दोनही बाजूच्या लोकांना न्याय देत असताना तुमची भूमिका ही संख्याबळावर नसताना सुद्धा, संख्याबळ न बघता न्याय देण्याची, न्यायदेवतेची भूमिका आम्ही ती पाहिली. आणि पुढील 5 वर्ष आम्हाला तुम्ही त्या पदावरून दोनही बाजूच्या लोकांना न्याय देत असताना तीच भूमिका तुमची कायमची राहील असा आम्हाला विश्वास या ठिकाणी नक्की आहे. मी विरोधी पक्षनेता म्हणून काम करत असताना आम्ही नेहमी या सभागृहामध्ये लोकांची प्रश्न घेऊन चर्चा घडवत असतो. पूर्वीच्या आणि आत्ताच्या अलीकडच्या, आम्हाला आता 26 वर्ष झाले त्या सभागृहामध्ये काम करत असताना, पण धोरणावर चर्चा ही फार कमी व्हायला लागली. धोरणावरच्या चर्चेवर अधिक भर असला पाहिजे. सरकारने केलेल्या कामकाजाच्यावर जर कोणी आक्षेप किंवा चर्चा होत असेल, आरोप होत असेल, तर सत्ताधाऱ्यांनी सुद्धा मोठ्या मानानं ते ऐकून घेण्याची भूमिका असली पाहिजे. आणि विरोधक सुद्धा मांडत असताना त्याला त्याच पद्धतीनं, ज्यावेळेस मंत्री महोदय आपले विषय मांडतात किंवा त्या प्रश्नाला उत्तर देताना सरकारची भूमिका मांडतात, त्याच पद्धतीनं विरोधकांचे सुद्धा या ठिकाणी म्हणणं हे गांभीर्यानं ऐकण्याची भूमिका असली पाहिजे. तुम्ही तिथे होतात म्हणून तिकडे 237 झाले. यापूर्वी आमच्याकडचे तिकडे काही अध्यक्ष महोदय बसले होते, तर दोनही बाजूचं फार ऐकत नव्हते असं म्हणणार नाही मी, पण डावीकडचं जास्त ऐकत होते. त्यामुळे आम्हाला आमच्या संख्याबळामध्ये घट होत गेली. असे उदाहरण त्यावेळेस आम्ही गमतीनं चर्चा करायचो. काही त्या पदावर, त्या खुर्चीवर बसलेल्यांच्या संदर्भात आमची गमतीनं चर्चा व्हायची. आणि ते झालंय, तुम्हाला कळलं, कारण तुम्ही वकील आहात. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे की कोणतीही बाजू कुठल्या बाजूने अधिक बघायचं, आणि शेवट सत्तेतील मंडळीच त्या ठिकाणी आपण त्या पदावर पोहोचण्याचं काम करतात. संख्याबळावर ते असतं. पण मला एवढं वाटतं की महाराष्ट्रातील 14 कोटी जनतेसाठी हे पवित्र सभागृह अत्यंत महत्वाचं सभागृह आहे. इथे बोललेल्या प्रत्येक सदस्यांना त्या त्या मतदारसंघातील लोक ते ऐकत असतात. ते कुठले प्रश्न मांडतात, त्या कुठल्या प्रश्नावर ते चर्चा घडवत आहेत, त्याकडे त्यांचं बारकाईनं लक्ष असतं. कारण सोशल मीडिया फार प्रचंड मोठ्या प्रमाणात ऍक्टिव्ह झाले. अशा वेळेस आपल्याला माझं तरी असं वैयक्तिक मत आहे की अधिकाधिक सदस्यांना बोलण्याची संधी मिळावी. त्यासाठी आपण त्या खुर्चीवर बसून
न्याय देण्याची भूमिका आपण ठरवावी असं मला वाटतं. संख्याबळ हे सत्ता आणि विरोधक कमी जास्त असू शकतं, परंतु प्रगल्भ लोकशाहीसाठी विरोधकही तेवढाच आवश्यक असतो. जर विरोधकांचा अंकुश नसेल तर सत्ताधीश सुद्धा उन्मत्तपणे वागू शकतात. हा अनेक अनुभव आपल्या सगळ्यांना आहे. म्हणून आपण त्या खुर्चीवर बसून केवळ सभागृहातील 288 लोकांच्या निवडून आलेल्या लोकप्रतिनिधी विचार न करता महाराष्ट्रातील 14 कोटी लोकांच्या अपेक्षांचा सुद्धा भार आपल्यावर आहे. आपण मी विरोधी पक्ष नेता असताना मी सांगितलं की ज्यावेळेस परिस्थिती अत्यंत बिकट परिस्थितीतून मार्ग काढणारे म्हणून आपलं नाव या लोकसभा आपल्या विधानसभेच्या अध्यक्षांमध्ये एक आपलं नाव मोठं नाव आहे असं मी मानेल की कधीही न रागावणारे अध्यक्ष, आम्ही रागावणारे अध्यक्ष त्या खुर्चीवर पाहिले, अगदी शांत अध्यक्षही पाहिलेत, पण तुमची भूमिका मात्र ही कुणालाही रागावणारीची नाही. तुम्ही तुमचा आवाज जरी मोठा झाला असला तरी तो आवाज मात्र फार बोचणारा नसायचा. ती त्या शब्दामध्ये ती कधी तुम्ही त्या शब्दातून कुणाला वेदना होईल अशा प्रकारचा शब्द तुम्ही कधी काढला नाहीत. एक परंपरा जपण्याचं काम या सभागृहामध्ये आपण केलं. मला वाटतं की पुढच्या कारकिर्दीसाठी 5 वर्ष आपण या सभागृहाच्या सर्वोच्च स्थानावर आपण आहात. विरोधक म्हणून आमची भूमिका आम्ही ज्यावेळेस मांडू त्यावेळेस ती आमची नसेल तर महाराष्ट्रातील जनतेची भूमिका अशी असेल ती सुद्धा लक्षात घेऊन आम्ही मांडणार आहोत. पण आपल्याला विनंती आहे की ठीक आहे, संख्या बदलत असेल, सरकार बदलत असतात, परंतु महाराष्ट्राची जी परंपरा आहे, राजकीय परंपरा आहे, एक सांस्कृतिक राजकीय परंपरा आहे, ती कायमपणे जोपासण्याचं काम आपण करत आलात, पुढेही कराल अशी अपेक्षा आपल्याकडनं व्यक्त करतो. आणि मी माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय दोनही उपमुख्यमंत्र्यांना शुभेच्छा देत असताना तुम्ही सुद्धा तुमच्या सगळ्या बसणाऱ्यांना, बसून कमेंट्स करणाऱ्यांना माझी विनंती राहील की आमचा आवाज जरी संख्येने कमी असल्यामुळे, संख्याबळ कमी असल्यामुळे आमचा आवाज किंवा बोलत असताना ते बसून आपण त्यावर बसून आम्हाला डिस्टर्ब करणार नाहीत याची काळजी कृपा करून घ्यावी. कारण 1, 2 नाही 10, 20 जर बोलायला लागले की आमचा आवाज तसाच दाबला जाईल. त्यामुळं विरोधकांचा आवाज दाबणार नाही, दाबला जाणार नाही अशी भूमिका सुद्धा भविष्यात आपल्याला घ्यावं लागेल. म्हणून आपल्याला माझी नम्रपणे विनंती आहे की आपण दोनही बाजूनं, दोनही डोळे, दोनही कान आपले सदैव दोनही बाजू ऐकत राहतील, बघत राहतील अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपल्याला मनापासून शुभेच्छा देतो. धन्यवाद. जय हिंद. सन्माननीय अध्यक्ष महोदय, आपल्या अभिनंदनाचा प्रस्ताव राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी मांडलेला आहे. त्याच्यावरती मला बोलण्याची आपण संधी दिली, त्याच्याबद्दल आपला आभार. सन्माननीय अध्यक्ष महोदय, या राज्याला मुंबई राज्य असताना 3 अध्यक्ष मिळाले. गणेश वासुदेव माळवणकर, कोंदलमल फिरोदिया, दत्तात्रय कुंटे. आणि द्विभाषिक मुंबई राज्य आलं त्याला सयाजी लक्ष्मण सिलम. आणि नंतर ज्यावेळेस 60 पासून आपलं राज्य आलं, सयाजी सिलम, त्र्यंबक शिवराव भारदे, त्र्यंबक भारदे परत, शेषराव वानखेडे, दौलतराव उर्फ बाळासाहेब देसाई,
शिवराज विश्वनाथ पाटील, प्राणलाल होरा, शंकर दिघे, शंकर चिमाजी जगताप, शंकरराव जगताप, मधुकरराव चौधरी आणि आम्ही ज्या वेळेसपासून या सभागृहात आलो, अध्यक्ष महोदय दत्ताजी शंकर नलावडे नाही यांच्यानंतर आलो आम्ही. मनोहर जोशी साहेबांचं सरकार होतं, सेना आणि भाजपाचं. त्यावेळेस दत्ताजी नलावडे साहेब, नंतर अरुणलाल गुजराती. म्हणजे ज्यावेळेस आम्ही पहिल्यांदा मुख्यमंत्री महोदय आमची जी बॅच आहे 99ची, या 99ला आलो त्यावेळेस अरुण गुजराती साहेब झाले, कृष्णराव म्हणजे बाबासाहेब कुपेकर साहेब झाले, दिलीपराव वळसे पाटील साहेब झाले, हरिभाऊ बागडे साहेब, नंतर पटोले साहेब आणि पटोले साहेबांच्या नंतर आपण 3 जुलै 2022ला पहिल्यांदा या सभागृहाचे अध्यक्ष झाला आणि आता पुन्हा एकदा तुम्ही या सभागृहाचे अध्यक्ष या ठिकाणी झालेला आहे. अध्यक्ष महोदय, काँग्रेस पक्षाला आतापर्यंत पटोले साहेब, काँग्रेस पक्षाला तुमच्यासह 14 वेळा आतापर्यंत या पदावरती मान राखण्याचा संधी मिळालेली आहे, 14 वेळा. त्याच्यानंतर शिवसेना पक्षाला 1 वेळा संधी मिळाली आणि भारतीय जनता पार्टीला हरिभाऊ बागडे साहेब आपला अर्धा कालावधी आणि आता पुन्हा एकदा तिसऱ्यांदा, म्हणजे तिसऱ्यांदा भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष या ठिकाणी झालेला आहे. म्हणजे पक्षीय म्हणून म्हणत नाही, परंतु या पक्ष संधी ज्या मिळालेल्या आहेत त्या या ठिकाणी मी सांगतो. आपण सभापती अध्यक्ष महोदय, काय म्हणजे मागचे 6 वर्ष मला वरती पाठवल्यामुळं अध्यक्ष महोदय कधी कधी सभापती शब्द येईल म्हणून मला क्षमा करा. परंतु आपलं सर्वात महत्वाचं काम जर कोणतं पाहता आलं मला स्वतःला, तर इंग्रजी या भाषेवरती जे प्रभुत्व आपलं आहे, अनेक डिबेटमध्ये मी पाहिलं, अनेक वेळा बोलताना पाहिलं, टीव्हीवरती पाहिलं, तर 100% मनापासून आपलं अभिनंदन करतो की त्या भाषेवरचं प्रभुत्व हे 100% तुमचं अतिशय चांगलं आहे असं आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळालं. डबल ग्रॅज्युएट आपण त्या ठिकाणी आहेत. आणि मध्ये थोडंसं वाईट वाटलं होतं सभापती महोदय, आमच्या पक्षाच्या वतीनं लोकसभेला आपण जाता का काय अशी शंका निर्माण झाली, कारण तुम्ही मोटरसायकलवरती फिरताना सुद्धा आम्ही त्या ठिकाणी पाहिलं. वरळीच्या त्या छोट्या छोट्या गल्ल्यामध्ये आशिष शेलार साहेबांनी बहुतेक तुम्हाला फिरायला लावलं होतं का काय मला माहिती नाही, परंतु त्यावेळेस तिकडं तुम्ही फिरायला लागला. आशिष शेलार साहेबांनी फिरणं थांबवलं. हा, थांबवलं का? नाहीतर मला वाटलं देवेंद्रजींनी तुम्हाला सांगितल्यावाने दिसतंय आणि तुम्ही लोकसभेत जाता का काय. आणि येणाऱ्या विधानसभेच्या कालावधीमध्ये एका उच्च शिक्षित, उच्च दर्जा असलेला आणि ताकदीचा माणूस पुन्हा एकदा या वरच्या चेअरवरती आम्हाला पाहायला मिळणार नाही का, अशी सुद्धा शंका त्या ठिकाणी मनामध्ये मला वाटली होती. परंतु आपण पुन्हा एकदा त्या चेअरवरती बसलेला आहात. रामशास्त्री प्रभुनेंचं नाव आम्ही या जागेसाठी घेतो. अध्यक्ष महोदय, पेशव्यांच्या दरबारी असून सुद्धा खुद्द रघुनाथराव पेशव्यांनाच देहांत प्रायश्चित सुनावणारे हे रामशास्त्री प्रभुने, रामशास्त्री प्रभुनेंचाच निष्प्रभपणा जो न्यायदानातला तो आजही गणला जातो. अध्यक्ष महोदय, थोरले माधवराव पेशवे यांच्या मृत्यूनंतर त्यांचे लहान बंधू नारायणराव यांची पेशवेपदी असताना रघुनाथराव यांच्या मार्फत जे कारस्थान रचले गेले त्यामध्ये नारायणराव पेशवे यांचा खून झाला. रघुनाथराव पेशवेपदी आले, पण माणूस कितीही उच्च पदावर असला तरी सर्वांना समान न्याय असला पाहिजे हे तत्व आजकाल कागदोपत्री दिसतं, परंतु त्यावेळेस मात्र रामशास्त्रींनी सोडलं नाही. आणि त्या रघुनाथरावां म्हणजे खुद्द गुन्हेगार जे होते
त्या गुन्हेगारांना देहांत प्रायश्चित्ताची शिक्षा दिली, तशी मागच्या 2.5 वर्षामध्ये एकनाथराव शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना, आपण या पदावरती बसलेले असताना या पदाचा अवमान अवहेलना किती करावी? सभापती महोदय, इतक्या खालच्या दर्जाचं या पदाच्या बाबतीमध्ये जे मागच्या 2.5 वर्षामध्ये काही पक्षाचे प्रवक्ते बोलत होते, इतकं चुकीचं मला वाटतं अध्यक्षपदाच्या बाबतीमध्ये या देशात कधी बोललं गेलं नसेल. पण तरीही सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजेपर्यंत जे प्रवक्ते काही येतात, आता माजी मुख्यमंत्री आणि आत्ताचे उपमुख्यमंत्री म्हणाले विश्व प्रवक्ते वगैरे, पण हे प्रवक्ते येऊन कोणत्या पदावरती कोणत्या पदाला नावं ठेवावं याचं सुद्धा भान गेल्या 2.5 वर्षामध्ये ठेवलं गेलं नाही. अध्यक्ष महोदय, अशी चुकीची पद्धतीची, अतिशय खालच्या दर्जाची काही पक्षाच्या प्रमुखांची वक्तव्य तुमच्याबद्दल ऐकली, त्यावेळेस खूप वाईट वाटलं मनाला की अरे बाबा, तुम्ही आमच्या आत्ताच्या मुख्यमंत्र्यांना काय बोलायचं ते बोललात, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना काय बोलायचं ते बोललात, परंतु जे पद अतिशय महत्वाचं आहे, क्रमांक 1चं पद आहे या विधानसभेमध्ये, त्याच्यावरती सुद्धा इतक्या खालच्या दर्जावरती जे लोक बोललेले, जे पक्ष प्रमुख बोललेले, जे विश्व काय म्हणतात ते सकाळ सकाळ बोलणारे, उठलं की चालू करणारे, भुंगा, सुबह का भुंगा, दुपार का भुंगा, संध्याकाळ का भुंगा, हे जे लोक बोललेले यांनी किमान समाजाची माफी मागितली पाहिजे, या महाराष्ट्राची माफी मागली पाहिजे, 13 कोटी जनतेची माफी मागितली पाहिजे. अध्यक्ष महोदय, अशा पद्धतीचे चुकीचे वक्तव्य या लोकांनी त्या ठिकाणी केलेले. आणि अध्यक्ष महोदय, राज्याचे मुख्यमंत्री बोलले, जयंतराव पाटील साहेब त्या बाबतीत बोलले, मला वाटतं अजितदादा सुद्धा बोलले. खरोखर या सभागृहाची गरिमा फार उंच आहे हो. अध्यक्ष महोदय, आम्ही 99 पासून या सभागृहामध्ये आलो, कामकाज पाहतो, परंतु दिवसेंदिवस कामकाजाचा दर्जा अति स्पीडचा आणि खालच्या दर्जाचा चाललाय. या सभागृहामध्ये अध्यक्ष महोदय, बिलावरती बोललं गेलं पाहिजे, कधी कधी बिल 3 मिनिटात पास होतात. आणि या सभागृहात काय चाललंय तर लक्षवेधी, 1 लक्षवेधी 45 मिनिटं, 1 लक्षवेधी 1.5 तास. अरे हे काय चाललंय? आणि ज्या सदस्यांनी लक्षवेधी मांडलेली त्यालाच बोलू द्या ना. एक सदस्य लक्षवेधी टाकतो आणि त्याच्यावर 15 जण वर हात करतात आणि ते 15 जण सगळ्या सभागृहाचे लक्षवेधी करून बसतात आणि मग पुढच्या छोट्या छोट्या लोकांना न्याय मिळत नाही. अध्यक्ष महोदय, आमची विनंती आहे की या बाबतीत आपण लक्ष त्या ठिकाणी घातलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, तुम्ही सभागृहाचं फार चांगलं सुशोभीकरण केले, कारण बाहेरच्या देशाचे लोक सुद्धा आपल्या इथे येतात. आमच्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं चेंबर कसं आहे, आमच्या राज्याच्या अध्यक्षाचं चेंबर कसं आहे, हे बाहेरचा माणूस आलेला सुद्धा बघून मला वाटतं आता खुश होत असेल की बाहेरचं कोणी जपानचं शिष्टमंडळ येऊ द्या, अमेरिकेचे येऊ द्या, कारण हे विधानमंडळ पाहायला सगळ्या जगातली लोक येतात, स्वतः वरती बसून पाहतात, अध्यक्षाकडे पाहतात. त्यावेळेस आमचा दर्जा काय, माझा महाराष्ट्र किती मोठा आहे हे दिसलं पाहिजे. म्हणून जे सुधारणा आपण करतायत खरोखर सुंदर आहेत. परंतु अध्यक्ष महोदय, काल मी स्वतः सही करायला गेलो होतो काही ठिकाणी जिथं आम्हाला आमदार म्हणून बॅचेस घ्यायचे, हे घ्यायचे, तिथं गेल्यावर मला पाणी सुद्धा मिळालं नाही. मी म्हणलं पाणी आणा, पळत पळत जाऊन कोणीतरी पाणी आणलं. अध्यक्ष महोदय, मस्ती नावाची बाटली होती, मस्ती. मी त्याला म्हणलं हे कुठं हे झाली, कोणत्या चेंबरमध्ये आणली? मस्ती नावाची बाटली पाण्याची जर आमच्या विधानमंडळात येत असेल तर ते मला वाटतं चांगलं नाही. आली तर तुम्हाला कायद्यानं तर बाटली पाण्याचीच दिली पाहिजे, म्हणजे काचेचीच बाटली दिली पाहिजे. कारण आपण कायदा केलाय, या परिसरामध्ये प्लास्टिकची बॉटल आणता येणार नाही हे मला माहिती आहे, परंतु त्याच्यावरती सुद्धा इथं काय येतं आणि काय नाही याच्यावरती सुद्धा आपलं लक्ष असलं पाहिजे. अशा प्रकारची माझी विनंती आहे. आणि अध्यक्ष महोदय, मंत्र्यांनी अनेक वेळा मी पाहिलंय गेल्या 5 वर्षामध्ये मंत्रीच वेळेवर हजर राहतो.
मंत्र्यांना बेल वाजवावं लागते, मंत्री येण्यासाठी 10 मिनिटं सभागृह हे करावं लागतंय. हे दुर्दैव अध्यक्ष महोदय. त्या मंत्र्यांनी अगोदरच येऊन इथं थांबलं पाहिजे अर्धा तास 15 मिनिट. आणि जर ही बाहेरची गर्दी कमी केली, कुणी यावे आणि कुठेही जावे, कोणालाही पास मिळतोय अध्यक्ष महोदय, कोणालाही पास मिळतोय इथं आत यायला. हे दुर्दैव आहे. त्याच्यावरती आपण लक्ष घाला. अशा प्रकारची वेळ या ठिकाणी आहे. आणि सभापती महोदय, एकनाथराव शिंदे साहेब बोलले, त्याचा राग आला मला वाटतं काँग्रेस पक्षाला, की 2 वेळा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना तुम्ही पराभव केलं. निस्ता पराभव नाही केला, जे नंतर पश्चिम बंगाल मधली जागा दिली तो भाग बांगलादेश मध्ये दिला. आता बांगलादेश आहे, पूर्वीचा पाकिस्तान. तो मतदारसंघच बांगलादेशला घालून टाकला काँग्रेस पक्षाने. तुम्ही काय बाबासाहेबांच्या संविधानाबद्दल बोलता? तुम्हाला अधिकार नाही काँग्रेस पक्षाला. तुम्ही वाटोळं करून टाकलंय बाबासाहेबांचं. आणि बाबासाहेबांचा संविधान बदलणार म्हणून नरेटिव्ह घेऊन येतात आणि आम्हाला त्या ठिकाणी पराभूत करतात. अध्यक्ष महोदय, यांनी बोलण्याचा सुद्धा काँग्रेस, अरे 1975ला तर संविधानाचा चुराडा केला ना तुम्ही, काय केलंय? अध्यक्ष महोदय 2 मिनिट मला बोलू द्या. अध्यक्ष महोदय, या ठिकाणी अध्यक्ष थांबा ना. तुम्हाला अधिकार नाहीये, त्यांना अधिकार आहे. त्यांनी मला बसवलं तर बसेल, हलून बसून बोलणारा कोण आहे? अध्यक्ष महोदय, या ठिकाणी आता सांगितलं, नाना भाऊ बोलले, माझं काय म्हणणं नाही किती मताने आलं काय आलं हा विषय नाही. शेवटी या सभागृहामध्ये माणूस येतो. पण नाना भाऊ, मी माझ्या विधानसभेच्या भाषणात म्हणलं होतं अंडर 100 मूवी येईल. मतदानाच्या दिवशी खरोखर एका ह्याच्यावरती मी म्हणलं अंडर 75 येईल, पण आई शपथ मला माहित नव्हतं अंडर 50 येईल. बर का? एसटी महामंडळाच्या एसटी मध्ये 53 जागा आहेत सीट. तुमचं 49 आत आहे मला वाटतं, तिन्ही विपक्ष. आता इतक्या खाली आल्यावर जरा शांत राहणार. आपल्या गावाकडच्या पारावर 2 हऱ्या-नाऱ्या बसलेल्या. धन्यवाद. अध्यक्ष महोदय, शेवट करतो. हऱ्या-नाऱ्या बसलेल्या असतात अध्यक्ष महोदय, तर ते हऱ्या-नाऱ्या एखाद्या गरीबाचं लेकरू चाललं की ते म्हणतात, अरे या लेकराचं काय होईल? मग ते लेकरं ऑटोमॅटिक मोठे होतात. मोठे झाल्यावर म्हणतात ह्या मुलीचं लग्नच कसं काय होईल? पुढं त्या मुलीचं बिचारीचं लग्न होतं. लग्न करून ती मुलगी जर परत गावात येती जाती म्हणतात आमच्याकडं, पुन्हा गावात आली की म्हणते तिचं लग्न झालं, पण आता हिला पोरबाळ होतील का? 2-3 वर्षांनी तिला मूलबाळ होतं, पुन्हा मुलगा घेऊन येते. मुलगा घेऊन चालल्यावर ते परत म्हणते आला एकच मुलगा झाला, आता दुसरा होईल का? काही दिवसांनी तिला दुसराही मुलगा होतो, ती पुन्हा माघारी येते. आणि ते लहान मुलं चाललेले असल्यावर ते पारावरचे हरणाऱ्या म्हणते या दोन्ही मुलांचं आता कसं काय होईल? अशी अवस्था हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि हे शिवसेना यांचे झालेले अध्यक्ष महोदय. अरे आता इतक्या सपाटून मताने आपटलो, धन्यवाद. इतक्या सपाटून मताने आपटल्यावर, इतक्या सपाटून मताने आपटल्यावर अध्यक्ष महोदय शांत राहा ना. आता मार्कडवाडी, आता हे अरे मी केलेल्या कामाबद्दल पण बोला की. हे जरा मला बोललं पाहिजे. तुमचं मनापासून आभार मानतो अध्यक्ष महोदय, आणि आमच्या संख्येमध्ये आम्हाला न्याय द्या एवढीच विनंती करतो. थांबतो. जितेंद्र आव्हाड, 2-2 मिनिटात 3 सदस्य फक्त अजून बोलतील. जितेंद्र आव्हाड बोलतील, विश्वजित कदम आणि नितीन राऊतजी. संपलं. माननीय मुख्यमंत्र्यांनी 2-2 मिनिटं. माननीय मुख्यमंत्र्यांनी 2 मिनिटात पत्र पाठवा. बोला बोला बोला. माननीय मुख्यमंत्र्यांनी ठीक आहे, बसा. माननीय मुख्यमंत्री यांनी मांडलेल्या अभिनंदनाच्या ठरावावरती मी इथे बोलण्यासाठी उभा राहिलाय. मागच्या 2.5 वर्षात आपल्या समोर उभा असताना आपण जे न्यायदानाचं काम केलं त्याचं खरोखरच कौतुक करायला पाहिजे.
खास करून जेव्हा वरती आपले वाद चालू होते दोन पक्षांचे, त्याच्यामध्ये आपली भूमिका जी नॉन बायस्ड होती त्याचं तर मनापासून कौतुक केलं पाहिजे. पण मला सर्वात कौतुक याचं वाटतं की आपण तिथे दिलेला निर्णय हा सर्वोच्च न्यायालयाला देखील पेच पडलेला निर्णय आहे की त्याच्यातनं ते मार्गच काढू शकले नाहीत. त्यामुळे आपल्या न्यायदानाचं कौतुक सर्वोच्च न्यायालयाने केलं आणि आपली नेमणूक आता नवीन 10th शेड्यूल इम्प्रुव्हमेंट कमिटीमध्ये झालेली आहे. ही गोष्ट खरी आहे की 10th शेड्यूलमध्ये इम्प्रुव्हमेंट व्हायला पाहिजे, नाही तर पक्ष टिकणारच नाहीत. अध्यक्ष महोदय, विरोधी पक्षाच्या संख्येवरती बरेच जण बोलले, बरेच जण जे काय बोलले ते मला कौतुक वाटतंय. देवेंद्रजी फडणवीसांचं 2014 ते 2019 नंतर जे काय अदला बदल झाले, पण कधीही त्यांच्या वागण्यात 2014 साली ते मुख्यमंत्री झाल्यानंतर कधीही कुठेही बडेजावपणा नव्हता. एक प्रकारची सगळ्यांना सांभाळून घेण्याची त्यांची सवय होती आणि ती सवय म्हणूनच ते आज बोलले की विरोधी पक्षाशी संवाद साधायला हवा. मी कायम बाहेर म्हणत आलोय की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपलेपणा होता, पण आजकाल बघायला मिळतो तो द्वेष. मुख्यमंत्री महोदय, आपल्या तोंडातनं हा शब्द जेव्हा येतो की संवाद साधायला हवा, तेव्हा आपण सभागृहाचे नेते आहात. हा सभागृहाचा शब्द आहे असं मी मानतो. विरोधी पक्षाची संख्या किती आहे फार काय डोक्यावर मनावर घेण्यासारखं नाही आहे. संख्या कमी असताना छगन भुजबळ साहेबांनी काय केलंय उभ्या महाराष्ट्राने बघितले, बाजूलाच बसलेत. त्यामुळे संख्येवरती बोलून मुद्दामून चिमटे काढायचे त्याच्याने काय फरक पडणार नाही. पण निदान अध्यक्षपदाचं आपण जेव्हा सन्मान करण्याकरता, त्यांचं अभिनंदन करण्याकरता उभे आहोत, कमीत कमी त्याचं भान राखून तरी भाषण करायला पाहिजे होती. अध्यक्ष महोदय, आपला सन्मान राहिला बाजूला आणि दुसरा इतिहासच मागे पुढे येत होता. तेव्हा आम्ही मनापासून आपलं अभिनंदन करतो. शिरसाट साहेब बसा बसा बसा. हे विश्वप्रवक्त्यांच्या खालीच आहेत. अध्यक्ष महोदय, म्हणून मी आपलं मनापासून अभिनंदन करतो. आणि आपण मागच्या 2.5 वर्षात जी परंपरा पाळली तीच परंपरा याच्या पुढे कायम ठेवाल. आणि आपल्या दालनात आल्यावरती चांगली कॉफी आणि ताजमधले केक हे अजूनही आम्हाला मिळतील. आणि ज्या हसऱ्या चेहऱ्याने आपण इथे बसता त्याच हसऱ्यांनी तिथे बसून आम्हाला न्याय द्याल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि संख्येवर न जाता छगन भुजबळांचं उदाहरण आम्ही पारू एवढीच या ठिकाणी आपल्याला सांगतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.